नमस्कार. नवीन ब्लॉग भरपूर दिवसांनी. रिंग लाईट आहे, कलरफुल आहे ते. बघ कसं आहे, ऑरा लाईट आहे. कसं आहे एकदम व्हिडिओ शूट करून ठेवलाय आणि आता करणार आहे लवकर एकदम सगळे ब्लॉग एकदम आपण करूया. आणि बोला, स्पेशली मेड फॉर व्लॉगिंग साठी मोबाईल काय रिंग लाईट सगळे दिले. मोबाईल सोड, आता गोप्रो घेणार, काय टेन्शन नको घेऊ. 9 मार्च आज ब्लॉग केलाय, आता कधी पडतोय ते तुम्ही बघा. कधी पडतोय तारीख सांगितली 9 मार्च, पण येईल लवकरच, कारण का अजून 2 ब्लॉग तर तसेच पेंडिंग डिसेंबर पासून. टाकल एवढा 5 तारखेचा नाही करूया, चला लवकर निघूया. चला आम्ही निघतो आता पुढचा ब्लॉग आपला ऋषभ भाऊ करेल. ऋषभ भाऊ करशील ना? आता नाव वेगळं घेतलं पहिल्यांदा. प्रयत्न कर भाऊ. चला. एन्जॉय करत तुम्ही बघत राहा. विहिरीचा व्ह्यू बघायचा, विहिरीत बघा. रायडर लोक पण आहेत, जुळलेले आहेत. या ठिकाणी बघू शकता विनीत भाऊ इथे 1 नंबर रायडिंग करत आहेत. भारी गाडी ते बघा पुढे चालले, नाही चालते रायडर लोकांना. आपल्या गाडीला ब्रेक नाही, केदार भाऊ नमस्कार. काय म्हणतो? रामकृष्ण आधी चला पटापटा निघतो आम्ही. पटापट चला लवकर जाऊया. अरे माझा काय विषय नाही, ब्रेक नाही गाडीला. थोडी 130 पण झाली मग घरामध्ये. अरे काहीच नाही, आहे असं जायचं. हॉर्नेट गँग हाय. अरे हॅलो सर, कॉन्टॅक्ट पॅच नाहीये नाही. इथं टायर मोठा आहे, इथं होते. थांबलो आता, नाश्ता नाश्ता करूया काय, पुढे जरा निघूया. बरं तुम्ही बोला, काही विषय नाही, कंटिन्यू करा तुम्ही. सर्वात जास्त महत्वाचा जो पॅच आहे ना, तो साईडचा आहे. रायडर लोक नॉलेज देतात आम्हाला. एवढी नाही, नॉर्मल बघा. थोडीशी विनीतचं दर्शन घ्या, विनीत दर्शन द्या. पंजाबी आवाज पण येणार नाही. तुला पंजाबी दिसत नाही असं डोक्याला बांधून की आलं विनोद भाई पाजी. चलो चहा
अरे तुला काय आता कॅमेरात घुसायचं, कॅमेरात घुसतोय. 4 चहा सांगू ना? अजून काय? अजून नको काय? अरे हे टोस्ट बीस काय नाही काय? 4 चहा का? इथं आपण थांबलोय बा चहा प्यायला. तुझं तोंडच दाखवतो तू, एक घुसच मध्ये. हा बरोबर. कसं सुधरा जरा सुधरा. अरे तू काय सांगतो बस, व्लॉग करतोय व्लॉग आणि हे असलं स्नॅप बिप बस. मी एक पण स्नॅप काढला नाही सकाळपासून निघाल्यापासून. वरची काम आपण लगेच करत नाही. थोडं म्हणजे स्पॉटला गेलो ठीक तसं नाही रे. म्हणजे स्पॉटला गेल्यावर आपण कसं टाकायचं. आपल्या समोर काढलाय न सांगता भाऊनी फोटो काढलाय. कसला रात्री स्नॅप नाही काढला फोटो. अरे मग ते सांगून काढलं ना, कारण का स्नॅप टाकायचं होता. मग मित्र आले भेटले म्हटल्यावर टाकायला पाहिजे का नाही. नॉर्मल फोटो काढू शकतो. ह्याचा ओळख करून दिलं हा जो आहे तो माझ्या बरोबर 11वी 12वी पासून आहे. आणि विनोद भाऊ पण 11वी 12वी. आपण विनोद 11वी 12वी आणि आपला केदार भाऊ तर डायरेक्ट विनोद म्हणजे मध्येच भेटलाय. पण विनोद भाऊचा एकदम शाळेचा एकदम जिगरी आहे. चला चहा पिऊया एकदम. गटुडे आम्ही याला गटुड्या म्हणतो. ऋषभ नाव आहे पण तुम्ही ऋषभच माना. आमचं लाडाने आम्ही म्हणतो त्याला. चांगला चालू आहे. चला चहा पितो आणि मग पुढे निघतो. एक नंबर काय वाटतं. थंडी भरपूर थंडी. आपलं विनीत आणि केदारची वाट बघत होता. आणि आम्ही आता इथं बघू शकतो. आता हे 2 रूट आहेत. 2 रूट मध्ये कुठल्या रूटने जाणार ते त्यांना आता त्यांचं डिसिजन आहे. आता बघूया पुढं काय डोळ्यातून जाते. हा डोळ्यातून जावं ना. अरे तेच आता कसं काय त्यांनी काय लावलं परत आम्ही इकडे गेलो आणि ते प्रॉब्लेम होईल. डायरेक्ट स्टॉप घेतला. कशाला बुलेटला स्टँड स्पीड मध्ये झोमॅटोचं काम करणार बुलेटवर पुऱ्या साईड लावायचं. म्हणजे फिरणार आहे का तू असं प्लॅन बिन आहे का. बघूया आता आपल्याबरोबर परत कधी येतोय का. लवकर येऊ ना. माझीच बाईक येते का कधी बघायला लागते. पण ही गाडी जी आहे हा बाई रस्ता मध्ये आली सकाळपासून चालत होतो. आता म्हणजे याला चालवतो. आणि म्हणजे हेल्मेट आला आम्ही काही इथलं असं जातोय जवळच जातोय. जवळ आहे आपल्यापासून. आम्ही काही आपलं जवळच लोणावळ्यातच राहतो. आम्ही थोडा वेळ असं थांबून कुठं आला आहे का नाही. आपलं लोणावळ्यात जरी जवळच काही एवढा विषय नाही. तर तुम्हाला माहिती गावावर माग राहिली. काय माहिती कधी येतात आता. मला 60-70 चलन ते मागं पडत. बुलेटवर मागं पडत. आपण हीच मागं राहिली. मागत राहिलं तुमचं काय 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 दिसत पण नाही. आम्हाला म्हटलं 60-70 हा ऐ बुलेट हे करते. बुलेट मध्ये मागं पडत हळू लागला. हीच मागं राहिला. येतीलच तसं आपल्याला व्हिडिओ मध्ये व्हिडिओ चालूच ठेवलाय म्हणजे कंटिन्यू चालू आहे बघा चालूच आहे. हे कधी येतात काय माहिती. आले वाटतं दोघंच वाटतं. हे दोघंच वाटतं. बघा दोन्ही रायडर आलेले आहेत. नमस्कार मंडळी. ए कुठला रोडने थंड घ्या स्किट इथलं इथं. रोड नाही
त्यासाठी थांबलो आम्ही. टाइम सेम आहे मग लोणावळा सांगा लवकर हा रोड कुठे गेला हा रोड हा रोड कुठला हा रोड इकडे जा इकडे जा चला इकडे रोडने जाऊया आपण. आम्हाला माहिती देतात रायडर लोक आहेत रायडर लोक माहिती देतात म्हणल्यावर जरा आपले एनएस पुराणे थोड्या दिवसात. आम्ही घेऊन गेलो बरं का अलिबाग चालू होतो कॉलेज असताना गेलो एक्सप्रेसला गेलो आणि माहिती गाडी पुढे आम्ही दोघंच गाडीवर एक टू व्हीलर गाडी रस्त्यावर एक टू व्हीलर नाही एक थ्री व्हीलर नाही काहीच नाही फक्त मोठ्या गाड्या आणि मोकर रस्ता त्यामुळे फुल स्पीड मध्ये टॉपला चाललो होतो चाललं कुठला लागा टोल लागा आले मामाला टोल लागा धरला कुठे कुठे चालले म्हणलं आपलं कुठे आले बघला एक्सप्रेस टू अलाउड आहे का एक्सप्रेस म्हणलं आईला तरी होते त्याला म्हणला तरी म्हणते सर मी एका टू व्हीलर दिसत नाही आमची गँग आखी गाडी झाली 5-6 गाड्या सगळ्या गाड्या झाल्या काय नाही पण तुझी पावती लागेल किती पावती 4 ती पावती टाकायला बोल सर प्लेट लोई किरण बीच बीचला जाणार आहे खर्च होणार आहे मला लागते चला आता रोडला कनेक्ट होऊ आणि मस्त एन्जॉय करू आता भरपूर बाईक्स भेटणार आपल्याला बघायला वगैरे आणि व्ह्यू पण मस्त आहे बाईक गेली चला लोणावळा आणि चिक्की दोन्ही दिसतंय आपल्याला. वेळेसप्रमाणे विनीत भाऊ रोड चुकून आज गेले कुठे गेले कुठे गेले फ्रंटला गेला आम्ही लेफ्ट आला आपलं मॅप बघत सेम रूट नाही मॅप बघा तुम्ही दिसतोय ना आम्ही तर बरोबर आलो ते लोक डायरेक्ट सरळ गेले कुठल्या रूट घेतात काय माहिती संघ समजलं नाही आपला विचार आणि मेन म्हणजे समोरच होतो आपण एवढी स्पीड नव्हती रे तरी पण कसं काय मारायला का आपण स्पीड पेटल मारायला आता येत आहेत परत रिटर्न बघूया आता काय विषय काय नाही अवघड रे असं केव्हा जायचो केव्हा यायचो कधी जायचो आणि कधी येतो 7:30 पर्यंत वाजले काय विषय नाही त्याचं आपल्याला हाय वेळ अजून भरपूर वेळ पुढं बघत राहा अजून व्ह्यूज वगैरे दाखवेल मी टायगर पॉईंटला चाललोय आम्ही सांगितलंच नव्हतं आम्ही कुठे चाललोय आम्ही टायगर पॉईंटला चाललोय असं फिरत फिरत मग जाणार पुढचा प्लॅन आहे गाड्या वगैरे पण दिसतील असं C900 आपली फेवरेट आणि ZX-10 तर कशी ZX-10 भाऊ जाण आहे श्रीमान भाऊचं आपलं म्हणजे श्रीमान भाऊ पासूनच आपल्याला माहिती ती गाडी म्हणजे आधीपासून माहिती पण त्याचं कसं जरा जास्त त्यांनी गाडी चालवली ब्लॉग्स वगैरे आपण फॅन श्रीमान भाऊचा तर बांधील की फॅमिली जर पण बघत असेल बांधील की विषय आले 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 चला आता निघूया पुढे कुठे गेले अरे 2 टन दाखवत होते अजून पुढे लेफ्ट दाखवत होता कुठला तरी लेफ्ट अरे तुम्ही लेफ्ट नाही यायचं डायरेक्ट लगेच लागलं तुमच्या दोघांपैकी अरे कानात फक्त कसले बोळे कसले रॅम दाखव कोण चाललाय बघू दे वा 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 हे कशाला बसवलंय हे कशाला हे लाव ना मोबाईल अरे मग हालतं टाईट करून कधी घ्यायचं तू बोल निघालाय फिरायला कधी अरे काय तुझं काम तुला काय जमत नाही हट मोबाईल लाव ना घे भाऊ आयफोन आहे बाबा हे आयफोन दोन आयफोन विनीतचा एक आयफोन आपण मागून जायला उलट रिसेंटर कर ना रिसेंटर केला उलट होते अरे मग त्याचं लोकेशन खराब झालं मग वय झाले ना वय झाले बघा फोनचं बघा 11 किलोमीटर हा चला आमच्या मागे ह्याच्यामुळे मला वाटतं ह्याच्यामुळे ते झालं काम हे रे ऐकलं वेगळं आणि गेला चला सरळ ऑडिओ चालू का आम्हाला ऑडिओ चालू आहे ना मग अरे मग त्याला चुकतंय ना ते चला आता इथून राईट मारून आता व्हिडिओ बघितला असेल आम्ही दोघांना पहिल्यांदा बघितलंय ब्लॉग मध्ये आम्ही दोघं दिसतोय रायडर लोक थांबले बाबा काहीतरी बोलतात आता बघूया झूम करून दाख हो झूम नाही होते मॅन्युअल हा रोड दिसतोय इथून गाडी जाईल आपली एकदम क्लिअर काय म्हणणे हेच जाऊन त्याला सांग त्या रोडने जायचं दाखवला तो
राईट म्हणते त्याला. अरे ते नाही म्हणते त्या रोडने जायचं का ते? त्यो धबधबावाला रोड. आपली गाडी तेजी नाहीये, वाली नाहीये गाडी. दडबॅग घेऊन येतो मी. ही घेऊन जातो का वजनामुळे दडबॅग आणायला. कोणाच्या वजनामुळे? अरे गाडी 200 किलो आहे. आणि तुझं? माझं आहे ना एक्स्ट्रा. तू नाही करत. माझं पण आहे, माझं 70 आहे. मी हिमालयन आणतो. हिमालयन आहे का तुझं? मागवून घेतली. चला मग बोलीचं, चला चला चला. आपला लाल डबा बघा, लालपुरी. आपण व्ह्यू बघून घ्या. होय, आपला पण व्ह्यू बघून घ्या. मस्तपैकी गुरात. हो भाई, मस्तपैकी. आता घे. लेक बरोबर आपलं गाडी चालू आपलं मस्त काही विषय नाही. विनीत भाऊ आहे, विनीत भाऊ बोलले मी करून चाललाय बघापासून. गाव व्ह्यू. अरे काय व्ह्यू आहे बघा. काय झालं पण घेऊन चाललोय म्हणलं मला. असं कसला एसी चालू आहे. शूज बिज घालून आला ना. एकदम मस्त. गट्टूबा एवढं अजून हेच होतंय. अरे ये म्हणताना बाबा एवढं वेळ सेटअप करतोय तो अजून. हे सेल्फी कॅमेरा भारी येतो व्हिडिओ है ना. एक नंबर व्ह्यू आहे. कसला काम ते आता राहू दे, सस्पेन्स आहे ते. आता काय बोलू नको. कॅमेऱ्यामध्ये माझे एवढे व्ह्यूज आहेत, व्ह्युअर्स आहेत ना. हा मग काय पण लय दिवसानंतर आपण भेटतो. दिवस कुठं वर्ष झाले आहे का नाही. लय वर्ष झाले. विनीत, मी, अजून मकरात, बिल्ली, गटुड्या, आदित्य, लांडगे, सगळ्यांची गँग. बिल्ली आजारी. बिल्ली आजारी म्हणतो आला नाही. मकरांचं काय ऑफिस वर्क वगैरे सगळं काम सुट्टी नाही, त्यामुळे कैसा है रे व्यू. काय फुटबॉल. एक मिनिट, माझ्या मनातलं विचार पहिल्यापासून आता पण तेच आहे. फुटबॉल इथून आहे बघा, इथून असं हे करायचं. हे जे आहे ना, इथं निशाण पण आहे असा. इथून निशाण आहे, इथून डायरेक्ट वरती जायचं. माझं बघा, तुम्हाला वाटतं का? मला सांगा माझं बघा तुम्ही. नाही मला परफेक्ट एकदम. केदार भाऊ तू शांत वाटते ना, तू ये ना जरा ब्लॉग मध्ये. केदार भाऊ विनीतचा एकदम शाळेपासूनचा आणि आमचा पण आता जिगरी झालेला आहे. भेटलो आम्ही पण 1-2-3 वेळा भेटलो पण वाटतं 4-5. हा तेच 4-5 वेळा तर भेटलोय आम्ही. मला सगळे व्हिडिओ दे बरं का. कुठले हे सगळे काय तुला ब्लॉग करायचंय काय? रील टाकणार. रील्स वगैरे करणार. चाललाय माकडांबरोबर. जा ना मग त्याला तर आपला पॉइंट बघा कसलं भारी सगळे बघा. विनीतला माकडांनी धरलं ना, कुत्रे पण तिकडं, माकड पण विनीत आता जातोय. विनीत भाऊ काय करतोय? माकड पुढे पुढे चाललाय. 4 माकडे एकत्र. विनीतला धरलं. अरे तुला जर धरलं ना, हमला करतील विनीत, हमला.
थंबनेल आहे भाई, थंबनेल ठेवायला लागतो. आले मॅगी, मॅगी आले आणि ठेवायचं. तुमची तोंड पण ठेवणार आहे बघ, हे असं पण ठेवणार आहे आता. हे तर ठेवणारच आहे, त्यात काय वाद नाहीये. चार्जिंग 100% आता संपायला आलेली आहे. आणि आता हा जो आहे तो टायगर पॉइंट आहे. मगाशी आपण जे होतो का, तर आपण लाईन पॉइंटला होतो विनीत. हा बघा, लाईन पॉइंटला होतो आपण मगाशी. हा मग तेच सांगतो आता. सांगायला लागतं भाऊ. टायगर पॉइंट का म्हणतात आता, आता ते काय कोणाला माहिती. हे रहस्य माहित नाही आम्हाला. तू सांगू शकतोस का? नाही, मला माहिती जाणून घ्यायला आवडेल बाबा. मला माहिती असेल तर सांगा. काय म्हणजे जे बघतायत व्हिडिओ त्यांना पण कळेल. इन्फॉर्मेशन म्हणून मी काढतो गुगलवर ना. नाही, असं माहिती देणार कोणतं पाहिजे. गुगलने मजा नाही येणार. काय म्हणणं पब्लिक? हा ब्लॉग आता किती महिन्याने येणार का वर्षाने येणार ते माहित नाही, पण आलेला आहे म्हणजे काढलेला आहे. शूट तर करून आता अजून 2 ब्लॉग तर आपल्या ह्याच्यामध्ये आहे पडून तर बघूया कधी काय काय विषय. पण व्ह्यू तर एक नंबर आहे, बघितला असेल तुम्ही व्ह्यू कसला भारी. आता फोन बंद पडेल, थोडं चार्जिंग आता 9%च आहे, त्यामुळे बघूया दुसऱ्या फोन मधून ब्लॉक करेल. थोडं क्वालिटी आहे ठीक ठाक आहे. आयफोन मध्ये टिकेल का चार्जिंग? आयफोन मध्ये काढू शकतो ना? हा टिकेल ना. हो आयफोन मध्ये काढतो ब्लॉग. किंवा नाहीतर K20 ना, K20 Pro, त्याला आता 60 FPS असेल तर मग काढेल, नाहीतर असेल बघूया. आणि बाकी काय व्लॉग्स भरपूर दिवस आले नाही, कारण काय एडिट करायला मला टाइम नाही. पेंडिंग आहेत, भरपूर पेंडिंग आहेत, एडिट करायला टाइम नाही. बघूया काय आता थोडं वेळ काढून करायला लागेल. आता फिरायला आलोय म्हणलं. आज काय ब्लॉगचा प्लॅन नव्हता, फक्त फिरायला निघणार होतो. पण आता हे गटोडेश्वरसाठी आपण काढलेलं. अरे मग काय, आता तू आलाय पहिल्यांदा आपल्या बरोबर ब्लॉग. ते वर्षाने येईल का कधी येणार माहित नाही, पण येणार. आता तो पण करणार आहे माझ्याकडे, व्हिडिओ वगैरे घेणार आहे सगळे. आणि तो पण म्हणजे काहीतरी रील्स करणार ना, शॉर्ट रील काहीतरी म्हणजे असं करणार आहे. मग तोच व्हिडिओ मला पाठवला तरी तर मी तोच रीलला आपल्या शॉर्टला टाकतो, युट्यूब शॉर्टला टाकेल. तो बघा तुम्ही. कसं आहे, एडिट करायची गरज नाही, एडिट शॉर्टकट. काय ब्लॉग? मलेशियाचा बघितला का नाही? मलेशियाचा ब्लॉग नाही ते रील आहे. हा मग रील सांग ना असं. मलेशियाचे बघा ऋषभ काय तुझा आयडी सांग, त्या आयडीवर जातील माझे पब्लिक. काय 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 आयडी चेंज करतो. अरे असं पण तर आता सांग ना. ओके ER_ऋषभ _3434. ही आयडी आहे, तर ह्या आयडीवर जाऊन मलेशियाचा रील बघा. मलेशिया फिरून आलाय भाऊ, आताच थोडं 1 महिना झाला असेल. मस्त एन्जॉय केला भाऊनी. अरे हा विनीत तर काय करतोय काय माहिती, वरती टेमकार बसलाय. काय करतोय काय माहिती, फोटो काढायचे आणि त्यानंतर तर पडला ना तू, मग तुझे वांदे होतील. याच्यावर तरी पडला. विनीतला काय करायचं मग? विनीत नव्हतं आमच्याबरोबर, कोण आला तर फिरायला आम्हीच नव्हतं आलं. हा ना, आहे आपल्याकडे सगळं आता.
आयफोन मध्ये काढतो व्हिडिओ क्लिअर असेल आयफोन काय रे आयफोन एकदम फिट आहे. आलो आता तरच पितो आणि मग अजून पुढे जायचं. सगळे शांत झालेले केदार भाऊ तू ब्लॉग मध्ये आवाज नाही बोल दोन शब्द बोल मग अशी म्हटलं तू मजा नाही आली. हम सत्य बोलते कॅमेरे में हम नहीं झूठ बोलते. गोल्डन लुक गोल्डन वाटतंय रे चमकतं एकदम. आवाज मागे येतो ना डायरेक्ट मी आता घरी गेल्यावर डायरेक्ट चालू करेल व्हिडिओ कारण का चार्जिंग ह्याची पण कमी झाली नाही कमी चार्जिंग. भेटूया आपण आता डायरेक्ट स्टॉप घरात येऊन बघू शकतो. हे पण विनोद भाऊ कुठे गेला विनोद भाऊ गेला म्हणून केदार भाऊ आहे आपल्या. चला आपली पण गाडी जाऊ द्या बुंगाट आता डायरेक्ट. चला भेटूया पुढं आता डायरेक्ट घराच्या इकडे. चला बाय बाय. पोचलो आता बिल्डिंग आले आपल्या आणि ऋषभ भाऊ आपल्याला सोडायला लागेल. ऋषभ भाऊ उठ कुठे आता कधी भेटणार परत काय येऊन लवकर मी येणार तिकडं त्यावेळेस जरा रांजणगावला आम्ही येतो जरा मग आपण पण काम इकडे तुम्ही असे येणार काय मिळणार येणार ना आम्ही काय टेन्शन नव्हतं. लवकर या येतो. अजून बिल्ली अजून मकरा काय अजून कोणी दांडगे विनीत आहे आदित्य सगळे गँग एकत्र आले ना मग अजून मजा येईल. आता तिघा मिळून तर बघितलं तुम्ही तिघांनीच कशी मजा एन्जॉय केली त्यानुसार अजून जरा बघूया जरा सगळेजण आले तर मध्ये असते सगळे असले. हा आता जरा केस वगैरे सगळे हे झालेत हवेमुळे स्पीडने आलं. याला भाऊला जायचंय गावाला घरी अर्जंटमध्ये. मग आता तर अजून गाडी चालवायची किती किलोमीटर झालं थोड्या वेळा म्हटलं 15 काय अजून जायचं 70 किलोमीटर भाऊला मला काम 25 येतं. कालपासून 225 झाली आज सकाळपासून. माझं तर काय गाडी चालू थोडेफार चालवली सकाळपासून पण माझ्या गाडी ही बादशाह गाडी दाखवलीच नाही ना. गाडी खतरनाक एक नंबर मजा आली चालवायला गाडी पण. धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे. आणि शेवटपर्यंत जर चॅनलला बघितलं व्लॉगला बघितलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी काय तुम्ही तर माझे व्हिडिओ बघणार होते त्यात काय वाद नाही. चला.
नाव काय? लाईक शेअर सबस्क्राईब. काय म्हणत लाईक शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव काय साहिल ब्लॉग्स. हा साहिल चव्हाण साहिल चव्हाण vlogs. चला